अहो काय बोलायला लागलं, काय जिबीला हाड आहे का नाही? तुम्ही माझं खानदान काढलं, माझ्या भावाचं काढलं, नकोय मला. मला पण नाही जायचं. कोण आलं होतं घरामध्ये? मला मी चांगलं शांत डोक्यानं बोल काय मग तुमच्याकडे proof काय? दुसरं कोण आलंच नाही इथं घरामध्ये. नमस्कार मित्रांनो, कशा सगळे? तर बऱ्याच दिवसानंतर आहे ना एक प्रँक व्हिडिओ सुचलाय मला मित्रांनो. तर प्रमिलावरती मी आहे ना एक प्रँक व्हिडिओ बनवणार आहे. तर काय झालं, बऱ्याच जणांचे कमेंट येत होत्या मधल्या काळामध्ये की दादा प्रँक व्हिडिओ येत नाही, प्रँक व्हिडिओ येत नाही. तर म्हणलं चला करूया एक प्रँक व्हिडिओ. तर विषय असा आहे मित्रांनो की काय झालं तर माहितीये का, हिचा मावस भाऊ 2-3 दिवस आमच्या इथं फॅमिली घेऊन राहिला होता. तो राहून आता मला वाटतं कालच गेलाय. आणि झाले काय माहितीये का, ती पण कामानं वैतागली होती 2-3 दिवस. घरातले धुणी भांडी सगळं राडा पाहुणे रावळ्याचा. तर आज काय झालंय, तीनं म्हणली की आपल्याला बाहेर जायचं, जेवायला जायचंय. म्हणलं चल, म्हणलं जाऊ, म्हणलं आपण बी 2-3 दिवस तू बी वैतागले. तर काय झालं माहितीये का, जायच्या नुकतंच आम्ही आता आवरून बसलो इथं हॉलमध्ये, प्रमिला आवडते तिथं आतमध्ये. तर आम्हाला सुचलं एक प्रँक व्हिडिओ. मुलांना मी सगळ्यांना सांगून ठेवलंय काय करायचे काय नाहीये. तर विषय लय खतरनाक निवडलाय मित्रांनो. मी आहे ना, मला वाटतं मी पण मार खाणार आहे नेहमीप्रमाणे. तुम्हाला माहिती आहे काय चिडते ती का, असं काय झालं की. तर मी काय तुम्हाला आहे ना व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. काय प्रँक केलाय, काय आयडिया लावले, काय नाही आहे ना, सगळं तुम्हाला नक्की कळेल. व्हिडिओ तुम्ही पुढे कंटिन्यू करा, कंटिन्यू पहा. चला मग नेहमीप्रमाणात. हो चला लवकर. माझा मोबाईल कुठे आहे? आताच आहे मोबाईल, जाऊ दे. मी आवडते एकतरी मला साडी घाल म्हणून माझ्या महागा लागले. साडीने केला माझा. अहो आवरा की, उठा की, आता काय झालं? अगं काय नाही, जरा थोडं 2 मिनिटं बसती का जरा? बस जरा, काय लय मोठा घोळ झालाय जरा. काय आलं? हा? काय आलं? अगं बस तरी 2 मिनिटं, सांगतो जरा. काय डोक्याला तापून चला बसलाय. उसरच्या हो कसं 9 वाजले तू, नंतर परत यायला लय उशीर होते मग लेकर घेऊन गाडीवरनं. अगं कशाचं जाते प्रमिला? का? काय सांगू तुला, इथं बस 2 मिनिटं, जरा प्रॉब्लेम झालाय मोठा विनाकारण. काय आलं पण? कशाचा प्रॉब्लेम? फोन आलता गावाकडला? गावाकडचं फोनचं काय नाही. मग अगं काय, मला वाटते पॉकेटातले पैसे गायब आहेत ग माझ्या. म्हणजे अगं पॉकेटमध्ये 10,000 रुपये होतं माझ्या पॉकेटमध्ये पैसेच नाहीत. कवा आणलं तुम्ही 10,000 रुपये? अगं मी परवा दिवशी आणलं होतं ग. तू म्हणली नव्हती का पैसे काढून आणा, घरा जरा लागायचे तर म्हणून. मग तुम्ही मला का नाही दिलं? माझ्याकडे द्यायचं ना मग. अगं मी देणार होतो, या पाहुणा रावळ्याच्या घाई गडबडीत मी विसरून गेलो. घरातच होतं पाकिट. काय बघा कुठे ठेवलंय का पाकिटात दुसऱ्या सगळं जर्किनमध्ये आहे का शोधून बघा. बसलोय बाई मी. म्हणून तर म्हणलं तुला जरा शांत बस, जरा मोठा घोळ झालाय. आणलंच नसतील तुम्ही. अगं तुझा भाऊ सुद्धा माझ्यासोबत आलता एटीएम मध्ये, असं का म्हणा लागलेस? आम्ही दोघं गेलो नव्हतो परवा दिवशी गाडीवर. तुम्ही काय करले मला काय माहिती? आलो चौकात म्हणले तुम्ही गेले दोघं. तेच मी पैसे येताना काढून आणलं. ही काय रिसिट, तुम्ही मला द्यायचं ना. काय रिसिट हो, एटीएमची रिसिट. मी तेच रिसिट तुला दाखव म्हणलं, परत तुला विश्वास वाटायचा नाही म्हणून म्हणलं रिसिट ठेवावी जवळ. मग तुम्ही मला दिलं का नाही पैसे आल्यावर? मी तुला तेच म्हणतो, मी देणार होतो. त्या देण्या घेण्याच्या पाहुण्या रावळ्याच्या राड्यात ते राहिलं विसरून. तुझा भाऊ तुझी काय सांगत म्हणजे बरं ऐक माझं. मला वाटतं आता घरात तर राग नको मानू देऊ. पैसे मी सगळीकडे हुडकून बसले, लेकराला विचारले. घरात तर एक माणूस कोण आला नव्हता आपल्या. हं. असं मला असं वाटतंय बरं का, म्हणजे मला असं वाटतंय तुझ्या भावानं पैसे चोरलेत वाटतंय. काय? अहो काय बोलायला लागलं, काय जिबीला हाड आहे का नाही? चोरायला काय ती काय बारकं पोरग आहे का? हा? अगं काय सांग. डायरेक्ट 10,000 रुपये घेऊन काय ते? आणि त्याला काय कमी आहे का कशाची तुमचे पैसे चोरायला? अगं मग आता विषय कमीचा नाहीये बाळा. मग घरात दुसरं कोण नव्हतंच तर काय विषय कोण. असं कसं स्वतःच काय तर गपला केला असशील आणि त्याच्यावर आळ लावा लागलाय? अगं पॉकेट माझं इथंच घरातच पडून आहे. मी नेलं बी नाही, 2 दिवस कुठे गेलो बी म्हणजे नाही. ते मोठ्या जर्किन मध्ये आहे का बघा तुमच्या पैसे? असं करायला लागलाय पॉकेट मध्ये पैसे ठेवलं होतं. तू असं काय इडागत करायला लागलीस? तुम्ही. माझ्या भावावरती आरोप द्यायला लागला. एक तर मला सक्का भाऊ नाही, कसं तरी तो माझा मावस भाऊ येतोय जातोय. तुम्ही त्याच्यावर पण असा आरोप दिला की त्याचं बी येणं जाणं बंद व्हावं घरात का? बघ मला जी सत्य परिस्थिती समोर आहे, मी तुला म्हणलंय की पैसे देणं घेतलेलं असतं. कारण त्या दिवशी मला आहे ना, तू म्हणतीस ना त्याचं असं आहे तसं आहे. मग त्या दिवशी बाहेर गेल्यावर तो मला सांगत होता प्रॉब्लेम दाजी असं दाजी तसं देसन. नाही उगा काय बोलू नका. मस्त त्याची बायको सोन्यानं नटलेली आहे, त्याच्याकडे एवढा पैसा आहे आणि तुम्ही काय सांगायला लागलाय? एक काम कर, त्याला तू गोडीत फोन करून विचार हो किंवा. काय डोकं बिकं फिरलंय काय? अगं मी काय त्याला असं म्हणू होय, तू माझ्या नवऱ्याच्या पाकिटातला काय 10,000 रुपये घेतलेस का? मग मग कोण काय आलं होतं घरामध्ये? मला मी चांगलं शांत डोक्यानं बोलायला लागलो तर माझ्यावरच किरकिर करायला लागलेस. तेच तर माणूस कोण घरामध्ये आलतं इथं? अहो तुम्हीच काय तर गपला केला असशील. मी दुसरं गप्पा तिला करायला त्याच्यावर तुम्ही आरोप माझे लावलाय पैसे मुद्दाम. मी चोरतो, मला येड लागलंय. करशील पण माझ्यापासून लपवायचं असलं तर काय लपवायची गरज आहे तुझ्यापासून? मला खर्चच करायचं म्हणल्यावर. कुठं ठेवलाय पैसे नीट सांगा. उगा त्याच्यावर आरोप लावू नका बरं का. बघ मी तुला नीट गोडी सांगायला लागलोय. काय तुझा भाऊ आहे म्हणून लय कारवा काय त्याचा बाजू घ्यायची गरज नाहीये. त्यानं बाजू घेत नाहीये मी. उगाच विनाकारण मग करा. तुला एका म्हणायला लागलं प्रामाणिक मी- माणसाला तुला जास्त म्हणायला लांछन लागलं लावायचं मी नाही. त्यानं पैसे घेतले तर म्हणतो तू काय माझ्यावर चढा लागली इथं? हो तुम्हाला काय वाटतंय का नाही? इतकी वर्ष
कधीच नाही आपल्या घरला सारखं येतोय काय सांगावं आता माणसाचे दिवस माणसासारखं थोडी राहत असे परिस्थिती बदल. मला त्या दिवशी म्हणत होता माझं असंच दाजी एवढं झालंय तेवढं झालंय गरज पाणी म्हणून काय सांगावं ह्याला असलं इथलं काळ घरात येऊन माझ्या काय सांगावं. तुम्हाला काय जरा तर काय बोलताना काय वाटतंय का नाही काय वाटायचं बोलावते काय मग पैसेच वरताना तुझ्या भावाला कळालं नाही एवढं. हा पण तुम्ही म्हणतायच कसं पैसे त्याने चोरलेत म्हणून काय मग दुसरं कोण आलंच नाही इथं घरामध्ये काय प्रूफ द्यायची गरज आहे अजून. तुमच्या खिशात आहे का बघा जर्किनच्या सगळं बघून बसले जा बघ जा कुठं बघा तिथं घर बघा तुमच्या सगळं घर हुडकून काढले मी बघ कपडे काढू का अंगावरचे आता सांगा लागली तिथं चोरती चोरणवरनं शिरजोर. हे बघा मला हे तुमचं अजिबात पटलेलं नाही मुद्दाम तुम्ही त्याच्यावरती आरोप लावताय बरं का मुद्दाम तसला काय बोलायचं यांना काय मग घरानं मग काय घरानं काय मग हा नको ते घराण्यावर आले का तुम्ही मग काय काय बोलू मी एवढं माझं 10,000चं नुकसान झालं इथं. तुमचं घरनं बघायचं माझं घराण्याचं का नको सांगू 1 रुपया कुठं गेला नाही आजपर्यंत. आज कसं काय 10,000 रुपये तुझा भाव आलाच की 10,000 गेलं ग. अजिबात घराण्याचं काढायचं नाही बरं का काय बी. तू त्याला फोन लाव आणि ते विचार पैसे आणून दे म्हणा गपचिप माझं. अरे बापरे मग तुमच्या तेवढा दम आहे तुम्ही लावून विचारा की मग मला कसं सांगायला त्याला मी माझं फोन लावल्यावर परत तुम्ही भांडणं होतील मोठे राडा होतील. तू आपलं गोडीत फोन कर इज्जतीत आपल्या नवऱ्याचं तुम्हाला कळतंय का ते आपल्या कशाला घरातलं पैसे मॅटर आहे घ्यायला घरातल्या घरात मिटवायचं गप त्याला फोन लाव आणि ते पैसे आणून दे म्हणा. तू कशाला पैसे गेले तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलू लागले तुम्हाला हाय का डोक्यात भान आहे का थोडंसं तरी काय बोलताय ते. एटीएम ला तो फक्त माझ्यासोबत आला होता त्यालाच माहित होतं. त्याला एटीएम मध्ये बघितलं नाही का एटीएम कसला असते 4 कार्ड आहेत त्याच्याकडे. अहो त्याच्या पिशवीत खाऊ मावणं झालं एवढं त्याला पोरांना खायला आणलं होतं. पोरांच्या हातात जाताना 500 रुपये दिले त्याला त्याला भीक लागते का. 500 होतं ना त्याच नोटा होत्या मला माहिती आहे 100% त्यानंच घेतले पैसे. म्हणजे ज्याच्याकडे 500च्या नोट आहेत त्याने तुमचे पैसे चोरले असं आहे का. बघ त्याला माहित मी स्वतः एटीएम मधनं 500च्या नोटाचा बंडल घेतला काढला होता पूर्ण. बघ सरळ क्लिअर झाले आता तू तुझ्या तोंडानं म्हणले तू सुद्धा प्रूफ झालीच आता की त्यानं 500च्या नोटा तेच खर त्याने कधीच पोरांना 100-200 देत नाही हो 500 रुपये देतोय ते जाताना. काय सांगू प्रमिला बघ सगळं मला आता चित्र कळाले. जाऊ दे तू आहे ना काय कर माहितीये का त्याला एकदा फोन लावून विचार नाही दिलं तर याला मी दान केलं म्हणतो माझं पैसे. जाऊ दे सोडून तुला बी नाही पटणार ना एकदा विचार दिलं तर बघू नाही तर दान केलं म्हणतो पैसे. काय मी त्याला फोन कसं करू कुठल्या तोंडाने करू तुम्ही असं कसं आरोप काय 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 ते चोरताना त्याला दिसलं नाही तू सांग. तुम्ही असं कसं बोलायला लागला त्यांना चोरलं म्हणून काय प्रूफ आहे तुमच्याकडे. काय प्रूफ आहे अजून काय प्रूफ द्यायचं मी तुला. इथे 500च्या नोटा पोराला दिल्या माझ्या संग एटीएमला आला अजून काय प्रूफ देऊ तुला मी. एक काम कर बघ तुला सांगतोय मी येऊकी फोन घे आणि त्याला फोन लाव. फोन लाव त्याला एकदा समोरासमोर काय ते क्लिअर होईल एकदाच आणि विषय क्लिअर कर. मला बी डोक्याला ताम नको आणि ते जे आता झालं ते मला काय जेवायला जायची इच्छा नाही. फोन कर एकदा फोन लाव ना. तुम्हाला कळतंय का काय कळतंय का. मी त्याला फोन करून असं म्हणू का तुला माझ्या नवऱ्याचे पैसे चोरले कधी वापस आणून. त्याला घेताना लाज नाही वाटली त्याला विचारायला लाजच काय. अक्कल आहे का थोडी तरी किती वेळा तुम्ही एकच विषय फिरवायला लागलाय त्यांना पैसे चोरले पण त्यांना नाही चोरायला पैसे. काय करावं आता तुम्ही असं करा काय माझ्या कानातलं आहे मी तुम्हाला देते हे मोडन तुमचं 10,000 रुपये तुम्हाला घ्या पण प्लीज त्याला काही बोलू नका प्लीज. अगं माझंच पैसे मला का द्यायला लागले आईच. तुमचं नाही येते मी ते माझं होतं माझं ते कानातलं माझ्या आईने केलेलं आहे मी मोडते तुम्हाला दिले प्लीज त्याला नका तुम्ही हे करू. बरं जाऊ दे बस खाली इथे जाऊ दे. नको तुम्ही माझं खानदान काढलं माझ्या भावाचं काढलं नकोय मला. मला पण नाही जायचं रडायला काय झालं आता. मी तुम्हाला कसं कुठं मी धुण्या भांडायला जाईल तुम्हाला 10,000 रुपये पण तुम्ही प्लीज त्याला मला फोन करायला लावू नका. बरं शांत रडू नको शांत. ए बाई ऐक तीच काय रडू नको ऐक. पैसे नाही गेले कुठं पैसे आहेत कुठं गेलं. मी मजा करत होतो तुझी मजा करत होतो ग. टोकसरी पण तिकडे आहे बघ तिला विचार. बघ टोकसरी बघ तिथे उभारल्या दरवाजाच्या माग. बर सोडा सॉरी प्रमिला मजा करत होतो. मित्रांनो बाय